कोळशेवाडी परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशाल गवळी या आरोपीसह त्याची पत्नी साक्षी गवळीला पोलिसांनी अटक केली आहे। बुलढाण्याच्या शेगावमधल्या आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल झालाय। कल्याण प्रकरणामध्ये आरोपी विशाल गवळीचं हत्येनंतरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। मुलीचा मृतदेह फेकून दिल्यावरती विशालनं कल्याणमधल्या आधारवाडी परिसरातल्या एका वाईन शॉपमध्ये दारू खरेदी केली। अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावरती जराही पश्चाताप दिसत नाहीये। कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी कल्याण पूर्वेतल्या नागरिकांनी आज मोर्चा काढलेला। काळ्या फिती बांधत नागरिकांनी घटनेचा निषेध नोंदवला। संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि परभणीत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी परभणीला भेट दिली। यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला। मनोज जरांगे पाटलांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी परभणीत झालेला लाठीचार्जचे फोटो दाखवत सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली। मुख्यमंत्र्यांना जो तपास करायचा आहे तो त्यांनी करावा, मात्र सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला एकही आरोपी सुटता कामा नये असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला। संतोष देशमुखांच्या मारेकरांना तात्काळ अटक व्हावी असंही ते म्हणाले। शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी परभणीतील दलित आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला असून त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल असं राजू वाघमारेंनी सांगितलं। माणिकराव कोकाटेंच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ समर्थकांनी मालेगावात बॅनरबाजी केली आहे। सही वक्त पर करवा देंगे, हदों का एहसास, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं असा आशय या बॅनरवरती छापला गेलाय। पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी केलाय। हा आरोप करत त्यांनी गृह विभागावरती निशाणा साधला। बारणेंच्या आरोपांमुळे भाजप शिवसेनेत वादाची ठिणगी पडू शकते। मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर भरत गोगावलेंनी किल्ले रायगडावरती दाखल होत शिवरायांना अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जातील। पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि JP नड्डांची ते भेट घेणार आहेत। ही सदिच्छा भेट असल्याचं कळतंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये 28 जानेवारीला सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे। शरद पवार या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी माहिती आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना पोलीस संरक्षण दिलं जावं अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आहे। यासाठी कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना एक निवेदन सादर केलं आहे। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदाची टर्म आता पूर्ण झाली आहे। अशातच विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे पक्ष आता नवीन प्रदेशाध्यक्षाच्या शोधात असून संधी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागलंय। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं विधान केलं। गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आपण स्वतःकडेच ठेवू इच्छितो असं फडणवीस म्हणतात। पालकमंत्री पदासंदर्भात बावनकुळे निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी दिली आहे। सत्ता या आधी सुद्धा आपल्या डोक्यात गेली नव्हती आणि यानंतरही कधीच जाणार नाही। केवळ पारदर्शी कारभार करणं हाच आपला अजेंडा आहे। आपण राजकारणी नाही, राजकारण कधीच करणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं। आम्ही छगन भुजबळांसंदर्भात योग्य मार्ग काढू। शिंदे, अजित पवार आणि आपण एकत्रित मिळून त्यांच्याबद्दल नक्की मार्ग काढू असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। बीड जिल्ह्याला बदनाम करू नका। बीड परभणीचं पर्यटन करू नका। बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलंय। लोकसभा निवडणुकीनंतर वनडे खेळून चालणार नव्हतं हे आम्हाला ठाऊक होतं, म्हणून आम्ही T20 मॅच खेळलो। आपण एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिघेही जण एकत्रित काम करतोय। आता आमची टेस्ट मॅच सुरू आहे आणि ही सुद्धा टेस्ट मॅच आम्ही जिंकू असं फडणवीस म्हणतात। काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान केला। यामुळे आता काँग्रेसने माफी मागायला हवी अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केला। देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवरती हल्लाबोल केला। विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा आम्हाला लोकसभेत फटका बसला।
त्यातूनच आम्ही शिकलो आणि काम करून विजयी झालो. जनतेला आमच्याकडनं अपेक्षा आहेत आणि त्या आम्ही पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 2014 साली आपण मुख्यमंत्री असताना अनेकांनी आपल्या कार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित केला. मात्र आपण महाराष्ट्रातल्या कोणत्याच विभागावरती कधीच अन्याय केला नाही. विदर्भातली अनेक कामं मार्गी लावली, अनेक विकास प्रकल्पही पूर्ण केलेत असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आली. पुणे जिल्ह्यात 4672 शासकीय कार्यालयांकडे 7,51,00,000चं वीज बिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान इतकी मोठी थकबाकी असताना महावितरण गप्प का आहे असा सवाल उपस्थित होतोय. सावंतवाडीमध्ये संविधान सन्मान कृती समितीकडनं निषेध मोर्चा निघाला. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं गेलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं मंत्री संजय राठोड यांचं पहिल्यांदाच यवतमाळमध्ये आगमन झालं. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं. टिपू सुलतान जयंतीनिमित्त इंदापूरमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. यावलच्या संजय गांधी निराधार शाखेमध्ये आधार व्हेरिफिकेशनसाठी लाभार्थ्यांची मोठी गर्दी झाली. प्रचंड गर्दीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय सुद्धा होतीये. सलगच्या सुट्ट्यांमुळे पुण्यातील शनिवार वाड्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. गेल्या 3 दिवसात जवळपास 15,000 पर्यटकांनी शनिवार वाड्यावरती हजेरी लावली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यात आलंय. काही दिवसांपासून लोणार सरोवराच्या कडांमध्ये भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळतंय. लोणार सरोवराला लागूनच असलेल्या मार्गावरनं होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे हे भूस्खलन होतंय का याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी किल्ले प्रतापगडाची पाहणी केली. दरम्यान गड संवर्धनाच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. शिर्डीमध्ये राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद पार पडली. दरम्यान हिंदू मंदिरांमध्ये आठवड्यातनं 1 दिवस सामूहिक आरती घेण्याचा ठराव या परिषदेमध्ये मंजूर झालाय. लातूरमध्ये 7वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात पार पडली. श्रीलंकेचे माजी खासदार आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे धार्मिक सल्लागार अतुर्लिय महाथेरो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं साताऱ्यामध्ये जोरदार स्वागत केलं गेलं. तर मंत्रिपदाबाबत जिल्ह्याला झुकतं माप मिळाल्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा नाही असंही मकरंद पाटील यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांनी शिर्डी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी साई संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार केला गेला. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन केलं गेलं. राज्यभरातील केळी उत्पादकांनी या परिषदेला हजेरी लावली. हिंगोलीच्या वसमत शहरातनं कल्याण ते निर्मल मार्गानं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे. संथ गतीनं काम सुरू असल्यामुळे नागरिकांना त्रास होतोय असा आरोप नागरिकांनी केला. जळगावमध्ये खुल्या गटातील आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी संघ निवड चाचणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 38 खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला. माथेरानमध्ये नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. माथेरानच्या निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी देशभरातनं पर्यटक दाखल होतात. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालाय. दरम्यान 6वा हप्ता मिळाल्यामुळे वाशिममध्ये महिलांनी सरकारचे आभार मानत आनंद व्यक्त केला. काश्मीर खोऱ्यात सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळलं. या घटनेत 5 जवान शहीद झालेले असून चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारुती गावच्या अक्षय निकुरे या जवानाचाही यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम सुरू झालाय. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यांना सध्या लाईव्ह जॅकेट अनिवार्य करण्यात आलंय. मुंबईतल्या बोट दुर्घटनेनंतर ही खबरदारी घेतली जाते. वसईमधल्या टिवरी ग्रामपंचायतीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाला. यावेळी टिवरीतल्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीन विरोधात आवाज उठवत बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यात यावं असा ठराव मंजूर केला. गडचिरोलीमध्ये अहेरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर अतिक्रमणाला नियमित करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. कोल्हापूरच्या राधानगरीत शेतकऱ्याच्या मुलानं इस्रोमध्ये शास्त्रज्ञ पदाला गवसणी घातली आहे.
रोहित विद्या लक्ष्मण पाटील असे या तरुणाचं नाव आहे. त्याच्या यशामुळे जिल्हाभरातनं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सोलापूरच्या बार्शीमध्ये 4 दिवसात दुसऱ्यांदा वाघ वनखात्याच्या कॅमेरामध्ये ट्रॅप झालाय. ढेमरेवाडी तलाव परिसरामध्ये वाघाची भ्रमंती पाहायला मिळाली. सोलापूर विद्यापीठानं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानासोबत प्रशिक्षण देण्यासाठी सेडिबस आणि ग्लोबल टेक्नॉलॉजी HCL सॉफ्टवेअर सोबत सामंजस्य करार केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष ज्ञानाबरोबरच प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे. रेल्वेच्या विशेष रेल सेवा पुरस्कार सोहळ्यात भुसावळ रेल्वे मंडळाचा डंका पाहायला मिळाला. भुसावळ रेल्वे विभागाला विद्युत, सिग्नल, टेलिकॉम आणि सुरक्षा या विभागांमध्ये 5 शील्ड्स मिळाल्यात, तर पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रासाठी 2 शील्डचा बहुमान मिळालाय. आणि यानंतर एक मोठी बातमी. राज्यात महत्त्वपूर्ण जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर महायुती सरकारमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू असताना गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरती राहण्याची इच्छा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे. यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गडचिरोली राज्यातला मागास आणि माओवादी प्रभावी जिल्हा असला तरी गेल्या काही वर्षात पालकमंत्री पदाच्या दृष्टीनं या जिल्ह्याला विशेष आणि वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. देशात माओवादाची समस्या असताना या समस्येने ग्रस्त असलेला गडचिरोली जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख आहे. विकासाच्या बाबतीत देशातल्या अति 25 मागास जिल्ह्यामध्ये समावेश असलेल्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. सुरुवातीला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री RR पाटील यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतःहून स्वीकारलं होतं. 5 वर्ष आबा गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यानंतर गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं. सत्यांतर झालं आणि परत सत्ता बदलल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री झाले होते. त्यांनी स्वतःहून गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलं होतं. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार परत एकदा सत्तेत आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वतःहून गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री होतील का या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असताना गडचिरोलीचे पालकमंत्री होते, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद या दोन्हीचा एक संबंध जोडला जात आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्याने या जिल्ह्याला विकासाच्या वाट्यावर नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला होता. सामान्य जनतेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. प्रत्येक दौऱ्यामध्ये त्यांनी अतिदुर्गम भागाला भेट दिली आणि तिथल्या नागरिकांशी स्वतःहून जाऊन त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच नव्हे तर प्रशासकीय यंत्रणेला ज्या ज्या गोष्टी विकासाच्या बाबतीत हव्या असतात त्याचा पाठपुरावा करणे, मंत्रालयाच्या पातळीवर बैठका घेणे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारतात का हे पाहावं लागेल. इकडे जुन्नर तालुक्यातील तोतरबेट परिसरात वनखात्यानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये 3 वर्षांची मादी बिबट्या जेरबंद झाली आहे. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनखात्यानं घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केलं. साताऱ्यामधल्या खंडाळा तालुक्यात असलेल्या अहिर गावात वानरानं उच्छाद मांडलाय. घरांसह दुकानांमध्ये शिरून साहित्याचं नुकसान केलं. यामुळे तातडीने या वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वर्ध्याच्या तळेगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोब्रा साप आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. डॉक्टरांनी त्वरित सर्पमित्रांना पाचारण केलं आणि सर्पमित्रांनी सापाला ताब्यात घेत सुखरूपपणे जंगलात सोडलंय. मावळमध्ये देहू रोड धम्मभूमीच्या वर्धापन दिनानिमित्त बुद्धविहार कृती समितीकडनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बौद्ध बांधवांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. शिर्डीमध्ये भूम राज्यमार्गावरती शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. माजी मंत्री तानाजी सावंत आणि केशव सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलं. शक्ती आणि त्या शक्तीचं आकलन हे कधीच त्यांना येऊ शकत नाही आणि म्हणूनच आज हा जो विजय मिळाला हा त्या शक्तीचा विजय आहे की जी शक्ती संघटितपणे, अखंडितपणे या ठिकाणी आपल्या पाठीशी उभी होती. आणि अटलजींचा जो मंत्र होता, टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा
पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं. ही जी प्रेरणा आपल्याला होती, ही प्रेरणा खऱ्या अर्थानं या विजयाकडे आपल्याला नेत होती. आणि हे सगळं होत असताना आज खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये अटलजी हे सर्वाधिक या ठिकाणी आनंदी असतील की ज्या भारतीय जनता पक्षाला एक नवीन उभारी त्यांनी दिली आणि ज्यांनी सांगितलं की पश्चिमी तटावर उभा राहून मी या ठिकाणी सांगतो, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा, ते त्यांनी होताना बघितलं. 2014 साली मोदीजींच्या रूपानं पूर्ण बहुमताचं सरकार आणि आज महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा प्रचंड मोठा विजय की एकट्या भाजपला 132 जागा आणि महायुतीला 237 जागा, हा प्रचंड मोठा विजय या ठिकाणी मिळताना त्यांनी बघितला. मला असं वाटतं की त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही शताब्दी जेव्हा पूर्ण होते आहे त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये असं सरकार येणं यापेक्षा मोठी आदरांजली, सुमनांजली दुसरी कुठलीच असू शकत नाही, हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो.